नमस्कार मुलांनो, मी सुजाता नाईक। आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 1 नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन या पाठातील नैसर्गिक संसाधन पाणी याच्याविषयी माहिती घेऊया। आता पाणी म्हणजे जीवन ही म्हण तुम्हाला माहितीच आहे। पाण्याशिवाय सजीव सृष्टी असूच शकत नाही। निसर्गाने सजीवांना दिलेले हे एक वरदानच आहे। तर पृथ्वीवर जो पाण्याचा भाग आहे त्या भागास जलावरण असे म्हणतात। तर पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण किती आहे? तर पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण 71% आहे आणि जमिनीचे प्रमाण 29% आहे। म्हणजे जमिनीपेक्षा पृथ्वीवर पाणी जास्त आहे। तर पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण पाहूया, पण त्याच्या अगोदर आपण पाण्याची निर्मिती कशी होते हे पाहूया। तर हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि त्या संयोगातूनच पाण्याची निर्मिती होते। तर सर्वसाधारण तापमानामध्ये पाण्याच्या 3 अवस्था असतात। स्थायू पाणी आपल्याला 3 अवस्थांमध्ये आढळते, म्हणजे स्थायूरूप, द्रवरूप आणि वायुरूप। पाण्याला रंग, चव व वास नसतो। अनेक पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे। तर प्राण्यांच्या रक्तामध्ये, वनस्पतीच्या रसद्रव्यांमध्ये सुद्धा पाणी सर्वाधिक प्रमाणात असते। कुठलेच सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाही, म्हणून पाणी हे जीवन आहे, म्हणून आपण पाण्याला जीवन म्हणतो। आपण पाहिलं की पृथ्वीवर पाणी किती आहे? तर 71% आहे। पण हे सर्व पाणी खूप आहे पृथ्वीवर, परंतु ह्या पाण्याचा वापर आपण करू शकत नाही। सर्व पाण्याचा वापर आपण करू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी खारट आहे आणि काही पाणी हे गोठलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि अत्यल्प पाणी हे आपल्याला पिण्यायोग्य किंवा गोडे पाणी आहे। तर ह्या तक्त्यावरून आपल्याला पृथ्वीवरील पाण्याचे वितरण आपण समजेल। आता 97% पाणी हे समुद्र आणि महासागरात आहे। एकूण पाण्यापैकी 2.60% पाणी हे बर्फ स्वरूपात आहे आणि 0.3% पाणी हे पिण्यासाठी उपलब्ध आहे, म्हणजे हे पाणी फार कमी आहे। आता समुद्राचे पाणी खारट आहे, पण त्याचा उपयोग आपल्याला होतो। कसा? पण जर आपल्या जेवणातील भाजीमध्ये जर एक पदार्थ नसेल तर त्या जेवणाला रुची येईल का? तर तो कोणत्या पदार्थाने आपल्या जेवणाला रुची येते सांगा बरं? तर मीठ। मग हे मीठ कशाने बनतं? तर समुद्राच्या पाण्यामुळे। तर अजून महासागराचा उपयोग कशासाठी होतो? तर जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम महासागर करतो। तर जलचक्र म्हणजे काय हे तुम्ही मागील इयत्तेत शिकलेला। हे सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं? सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते आणि ढग तयार होतात आणि ते ढग थंड झाल्यावर पावसाद्वारे पुन्हा जमिनीवर पडतात आणि हे पाणी पुन्हा नद्यांद्वारे समुद्रात जाते। म्हणजे पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्रामुळे होते। आणि हा जो पाऊस पडतो आणि ह्याच पावसाचे पाणी आपण आपल्यामध्ये ओढे, सरोवरे, तळी ह्याच्यामध्ये साचते, म्हणजे गोड्या पाण्याचे स्रोत तयार होतात। म्हणजे झरे, ओढे, तळी, सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत। आपण काय करतो? तर मानव काय करतात? तर कूपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाणी सुद्धा वापरतो। म्हणजेच कूपनलिका, विहिरी हे काय आहेत? हे मानव निर्मित पाण्याचे स्रोत आहेत। तर पाण्याचे उपयोग मला कोण सांगेल का? आपण सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपल्याला पाण्याचे उपयोग
आपण पाण्याचा उपयोग करतो. कशासाठी? तर दात घासण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, फरशी पुसण्यासाठी, सगळ्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी पाण्याची गरज असते. आपल्या शरीरातील सगळी कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला 3 ते 4 लिटर पाणी दिवसाला प्यायचे असते. आपल्याप्रमाणेच इतर सजीवांना सुद्धा पाण्याची गरज असते, परंतु हे प्रमाण त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार बदलते. अजून पाण्याचा उपयोग कशासाठी होतो? तर पाण्याचा उपयोग शेतीसाठी होतो. जर पाणी नसेल तर शेती होईल का? नाही. शेती झाली नाही तर अन्नधान्य पिकणार नाही. म्हणून पाण्याचा उपयोग सर्वात जास्त शेतीसाठी होतो. वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. जर वीज निर्मिती झालीच नाही, पाणी जर नसेल आणि वीज निर्मिती झाली नाही तर उद्योगधंदे बंद पडतील, परिणामी सामाजिक विकास होणार नाही. अजून पाण्याचा उपयोग काय आहे? तर पाण्याचा उपयोग आपल्याला आग विझवण्यासाठी सुद्धा करता येतो. परंतु आता वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, अविचाराने केलेली शेती, पाण्याचा अतिवापर यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. मग आपल्याला पाणी वाचवले पाहिजे, मग त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत आणि आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर ते कोणते प्रयत्न केले पाहिजेत? तर पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. काटकसरीने केला पाहिजे म्हणजे काय? तर तुम्हाला जेव्हा तहान लागते तेव्हा तुम्ही 1 ग्लास पाणी घेता आणि पिता फक्त 1च घोट आणि राहिलेले पाणी फेकून देता. त्यामुळे पाण्याचं नुकसान होते. म्हणजे आता मग काय करायचं आपण? तर आपल्याला हवं तेवढंच पाणी घ्यायचं. अजून आपण शॉवरचा उपयोग करतो आंघोळ करण्यासाठी, तर तसा न करता आपण बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करावी. आपण कार आणि आपली वाहने पाईप लावून ती धुतो, पण तसे न करता आपल्याला काय करता येईल? तर एका बादलीत पाणी घेऊन किंवा ओल्या कपड्याने आपली वाहने पुसता येतील. आपल्या घरातील नळ जे खराब झालेले असतात, थोडं पाणी त्यांच्यातून पडत असते, ते नळ आपण वेळच्या वेळी दुरुस्त केले पाहिजेत. आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो वॉटर बॉटल घेऊन आणि घरी येताना काय होतं? तर त्यातलं पाणी शिल्लक राहते, आपलं पाणी संपत नाही. तर ते पाणी आपण असं न फेकता ते पाणी आपण झाडांना टाकलं पाहिजे. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवलं पाहिजे. पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर केला पाहिजे, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. आपल्या घरात आजी वगैरे असेल, तिला रोज पाणी लागतं. जर तिला आपण काल भरलेलं पाणी असेल तर ती बोलते नाही, ते पाणी शिळं आहे, मला आजचंच पाणी हवं. म्हणजेच काय, साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं? तर आपण कालचं पाणी परत फेकून देतो आणि नवीन पाणी भरतो. त्यामुळे पाण्याचा अतिवापर होऊन पाणी टंचाई यासारख्या समस्या निर्माण होतात. तर आज आपण काय शिकलो? तर नैसर्गिक संसाधन पाणी आणि त्याचे स्रोत कुठले आहेत, त्याचे उपयोग काय आहेत आणि पाणी टंचाई काय आहे, त्याच्यावर काय आपल्याला उपाय करता येतील, हे आज आपण शिकलो. धन्यवाद.